97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला। नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दरम्यान नीलम गोऱ्हे यांच्या आरोपांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनीही सडेतोड उत्तर दिलंय। त्यांना उद्धव ठाकरेंनी 4 वेळा आमदार केलं, त्यांनी 8 मर्सिडीज दिल्या का असा सवाल खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती चिकटून घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद, 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। त्यांना उद्धव साहेबांनी तुमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना 4 वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय, उपसभापती केलं, त्यांनी 8 मर्सिडीज दिल्यात का असं त्या पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी दिल्या की 1 पद मिळायचं असं त्यांचा। ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा। जाऊ दे, हे सगळी गैरगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही। एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, ते तसंच राहू। तर आपण पाहतोय यावेळी शिवसेने नेत्या नीलम गोऱ्हेंनी आरोप केलेला आहे। 2 मर्सिडीजच्या बदल्यात 1 पद दिलं जातं असं त्यांनी म्हटलेलं होतं। नीलम गोऱ्हेंच्या विधानानं राजकीय वर्तुळातही खळबळ उडालेली आहे आणि त्यानंतर पुण्यातही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक आरोपानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाले होते। मुंबईतील नीलम गोऱ्हेंच्या सरकारी बंगल्याबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजे ठाकरेंच्या सेनेत 2 मर्सिडीज दिल्या की पद मिळायचं असं नीलम गोऱ्हेंनी म्हटलेलं होतं। त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कार्यकर्तेही आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम। आपण जर पाहिलं तर नीलम गोऱ्हेंनी आरोप केले आणि त्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात आपण जर पाहिलं तर चर्चांना उधाण आलेलं आहे। अनेक नेते आपण जर पाहिलं तर यावेळी प्रत्युत्तर देत आहेत नीलम गोऱ्हेंना, मात्र दुसरीकडे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नीलम गोऱ्हे यांच्या विधानानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं, त्या स्वरूपामध्ये ही प्रतिक्रिया दिसून येते आणि नीलम गोऱ्हेंच्या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर 15 ते 20 कार्यकर्त्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने हे आंदोलन केलं जाते। किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाते आणि नीलम गोऱ्हे यांनी हे विधान नेमकं कुठल्या आधारावरती केलं, कोणाला त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज पोहोचवल्या याचा हिशोब द्यावा, याची उत्तर त्यांनी द्यावीत आणि नेमक्या कुठल्या नेत्यापर्यंत त्यांनी ही तक्रार पोहोचवली होती, कारण सातत्याने नीलम गोऱ्हे यांचा नेता बदलत आलेला आहे। अशा प्रकारची खोचक टीका सुद्धा ज्या किशोरी पेडणेकर आहेत त्यांनी या ठिकाणी केली। त्यामुळे आता या ठिकाणी नेमकं काय होते आणि या 2 पक्षांच्या संघर्षाचं पुढचं स्वरूप काय असेल हे देखील पाहणं आता महत्वाचं बनलंय। रुबीना, निश्चितच ओम, यावेळी नीलम गोऱ्हेंच्या सरकारी बंगल्याबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। निश्चितच नीलम गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवला, त्यासोबतच शिवसेनेचं जे पक्ष कार्यालय आहे बाळासाहेब भवन त्या बाहेर सुद्धा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त पोलिसांकडून तैनात करण्यात आलेला आहे। सुरक्षा बलाच्या गाड्या देखील या ठिकाणी लावण्यात आल्या, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ही काळजी घेण्यात आली। मात्र आंदोलन जर आपण पाहिलं काहीसं उशिराने सुरू झालंय आणि म्हणावा तितका प्रतिसाद देखील संख्येच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर पाहायला आपल्याला दिसत नाही। अगदी धन्यवाद ओम ताजे अपडेट देण्यासाठी।